श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावा, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. तर मित्रांनो, येणाऱ्या शनिवारी आलेली आहे ती म्हणजे नारळी पौर्णिमा, श्रावणी नारळी पौर्णिमा. प्रत्येक महिन्यातली येणारी जी पौर्णिमा आहे त्याचं प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेचं वेगवेगळं असं विशेष महत्त्व असतं. पण ही जी येणारी श्रावणातली येणारी जी पौर्णिमा आहे तिला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी रक्षाबंधनसुद्धा हा सण आपण साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत असते. तर या श्रावण पौर्णिमेदिवशी तुम्हाला काही खास उपाय तुमच्या घरामध्ये करायचे आहेत मित्रांनो. आणि ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. श्रावण पौर्णिमेची सुरुवात बघा 8 ऑगस्ट शुक्रवारी दुपारी 2:12 सुरू होणार आहे आणि तिची समाप्ती जी आहे ती 9 ऑक्टोबर शनिवारी 1:24 ती असणार आहे मित्रांनो. त्यामुळे आपण उदयतिथीनुसार ही श्रावणाची पौर्णिमा आहे ती 8 ऑगस्ट म्हणजे शनिवारी असणार आहे मित्रांनो. पण पौर्णिमेचं सत्यनारायण जे आहे ते आपल्याला 8 ऑगस्टला संध्याकाळी करायचं आहे. त्याचबरोबर पौर्णिमेला आपण रात्री जे करायचे उपाय असतात ते आपल्याला 8 ऑगस्ट रोजीच करायचे आहेत. कारण 9ला दुपारपर्यंतच पौर्णिमा आहे. काही जे खास असे उपाय असतात ते रात्रीचेच केले जात असतात. पौर्णिमेची रात्र आहे ती अत्यंत महत्त्वाची रात्र आहे आणि त्या रात्रीमध्ये जे आपण उपाय करत असतो त्याचं लवकर आपल्याला फळ मिळत असतं. काही जे उपाय आहेत ते पौर्णिमेच्या रात्रीच आपल्याला करायचे असतात मित्रांनो. त्यामुळे 8 ऑगस्टच्या रात्री हा उपाय तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. या नारळी पौर्णिमेचं महत्त्व म्हणजे समुद्र देवतेचे आभार मानणे आणि मासेमारी करणाऱ्या बंधूंचे संरक्षण करण्यासाठी आपण असा खास हा दिवस मानला जातो. वरुण देवतेची पूजा या दिवशी आपण करत असतो. समुद्र शांत राहावा यासाठी सुद्धा ही पूजा करण्याची प्रथा अगदी परंपरेनुसार पार पाडत आलेली आहे. समुद्रात नारळी पौर्णिमेला आपण एक नारळ अर्पण करत असतो आणि त्यालाच नारळी पौर्णिमा म्हणून हा सण साजरा होत असतो. तर याच नारळी पौर्णिमेदिवशी मी तुम्हाला काही खास एक असा उपाय सांगणार आहे, तो तुम्हाला घरात करायचा आहे. तसेच मित्रांनो, या नारळी पौर्णिमेदिवशी बहीण आणि भावा यांच्या प्रेमाचा जो दिवस आहे तो साजरा केला जातो. त्यालाच म्हणतात रक्षाबंधन आणि हा सण या दिवशी सुद्धा साजरा होत असतो. त्यामुळे सुद्धा याला विशेष असं महत्त्व आहे. बहीण भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. त्याचबरोबर आयुष्यभर आपल्या भावाला संकटातून रक्षण व्हावं म्हणून त्याच्या हातावरती रक्षा धागा ती बांधत असते. याचीच पौराणिक कथा म्हणजे द्रौपदीने श्रीकृष्णाच्या जखमी बोटाला साडीचा एक धागा बांधला होता आणि तेव्हापासूनच ही जी या सणाची उत्पत्ती झाली आहे असं शास्त्रामध्ये मित्रांनो सांगितलेलं आहे. धार्मिक दृष्टीने हा सण किंवा हा दिवस जो आहे तो अत्यंत खास आणि त्या दिवशी काही खास सेवा तुम्हाला मित्रांनो करायच्या असतात. तेव्हाच तुमच्या ज्या काही सगळ्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत असतं. तुमच्या सगळ्या 7 पिढ्यांचे दरिद्र जाईल एवढी ही खास जी आहे ती नारळी पौर्णिमा आहे. त्यामुळे श्रावणातली येणारी ही जी नारळी पौर्णिमा आहे त्या दिवशी जर हा उपाय जर तुम्ही चुकवले तर तुम्हाला वर्षभर पश्चाताप सहन करावा लागेल. एवढी खास ही पौर्णिमा आहे मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी तुम्हाला एक असा खास नारळाचा उपाय सांगणार आहे. तो उपाय करून तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. तुमच्या जीवनामध्ये जर सततची दरिद्रता आलेली असेल, सतत तुमच्या घरावरती दरिद्रतेचा साया पडलेला असेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, घरातलं तुमचं कोणतंच काम हे व्यवस्थित होत नसेल, घरामध्ये आता पैशाची चणचण भासायला लागलेली आहे, पैसा येतो पण आणि लगेच जातो पण असा तुमच्या घरात आता संकटे आणि नकारात्मकतेने भरलेलं तुमचं वातावरण झालं आहे. घरामध्ये जर सतत भांडणे असतील तर नारळी पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी खास आहे मित्रांनो. खूप लोक हा उपाय करून त्यांच्या घरामध्ये सुखशांती ते प्राप्त करत असतात मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला 24 तासातील घरातील जी इडापिडा आहे ती तुमच्या संपणार आहे. या पौर्णिमे दिवशीच तुम्ही जर हा उपाय केला तर त्याच दिवशी या घरातील जी काही नकारात्मकता आहे, जी काही तुमच्या घराला लागलेली नजर आहे ती मित्रांनो जाणार आहे. तर हा तुम्हाला उपाय जो आहे तो रात्री 8 तारखेला रात्रीच तुम्हाला करायचा आहे.
तेव्हाच याचा जो प्रभाव आहे तो तुमच्या घरावरती, तुमच्या माणसांवरती तो पडणार आहे मित्रांनो. त्यामुळे लक्षात ठेवा की 8 तारखेला शुक्रवारी उद्या तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष असं महत्त्व आहे. नारळ म्हणजे अगदी समृद्धीचं प्रतीक आहे. प्रत्येक चांगल्या कामाची सुरुवात असते ते आपण नारळ फोडून करत असतो. देवाला सुद्धा नारळ अर्पण करण्याची पद्धत आहे मित्रांनो. देवांबद्दल कुठे ना कुठे कृतज्ञता व्यक्त करण्याची, देवाला आभार मानण्याची किंवा एखादं आपलं काम पूर्ण व्हावं यासाठी आपण देवाला नारळ अर्पण करत असतो मित्रांनो. त्याचबरोबर या नारळाचं महत्त्व खूप आहे आणि शास्त्रामध्ये नारळाबद्दलच्या खूप अशा प्रभावी ज्या सेवा आहेत त्या आपल्याकडे आहेत मित्रांनो. त्यामुळेच या नारळी पौर्णिमेला अशी एक छोटीशी सेवा नारळाची तुम्हाला करायची आहे. तुम्ही बघू शकता तुमचं अख्खं आयुष्य बदलून जाईल या सेवेमुळे. आत्तापर्यंत तुम्ही जेवढी गरिबी पाहिली आहेत ना त्याच्या दुपटीने तिपटीने तुम्ही श्रीमंती पाहाल. एवढा हा नारळाचा प्रभावशाली उपाय या नारळी पौर्णिमेला तुम्हाला केला तर मिळणार आहे मित्रांनो. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तुम्हाला माहीत आहे ना, नारळ फोडल्यामुळे आपल्या मंदिरामध्ये घरातील नकारात्मकता ही जात असते. दर अमावस्ये आणि पौर्णिमेला आपल्या घरामध्ये नारळ हा फोडावा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तेव्हा जे आहे आपल्या घरातील नकारात्मकता जात असते आणि घरामध्ये एक प्रकारची शांती तुम्हाला मिळत असते. आपल्या घराच्या आजूबाजूला खूप नकारात्मकता गोष्टी पसरलेल्या असतात आणि ज्या घरामध्ये अशा काही गोष्टी दर पौर्णिमेला अमावस्येला जर लोक करत नसतील तर त्या घरांवरती त्याचा जास्त परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो मित्रांनो. त्या घरामध्ये सतत भांडणं होत राहतील, सतत नुकसान होत राहतं आणि सतत पैशाची चुणचुणही भासत राहते मित्रांनो. त्यामुळे नारळी पौर्णिमेचं सुद्धा एक महत्त्व आहे विशेष आणि त्या दिवशी तुम्हाला काही खास एक उपाय मी आता पुढे सांगत आहे. त्यापूर्वी मित्रांनो, आपल्या चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. माता लक्ष्मीचा जय जयकार करायला विसरू नका मित्रांनो. त्यानंतर आता पाहणार आहोत की आपण नारळी पौर्णिमे दिवशी नारळाचा एक काही खास उपाय तुम्हाला करायचा आहे मित्रांनो. हा 100% प्रभावशाली असा हा उपाय आहे आणि तुम्हाला नक्की या उपायाने फरक जाणवेल मित्रांनो. जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत कामामध्ये जर अपयश मिळत असेल, सतत तुमची पैशाची हानी होत असेल, घरामध्ये कर्ज खूप झालेलं आहे, कष्ट आहे, तुम्हाला खूप मेहनत करता तरीही तुमच्याकडे पैसा जर राहत नसेल, पैसा हाताच्या मळासारखा आहे मित्रांनो, पण तुमच्याकडे कसा त्याला थांबवून ठेवायचा हे तुमच्या हातात आहे आणि असेच काही खास उपाय आहेत मित्रांनो. तर हे तुम्हाला करायचे आहेत. अगदी कमी खर्चामध्ये हे उपाय होतात. त्याला जास्त पैसे खर्च करायची सुद्धा गरज नाही आहे मित्रांनो. आता तुम्हाला काय करायचं आहे, 8 तारखेला तुम्हाला तुमच्या घराची सकाळी व्यवस्थित अशी पूजापाठ तुमच्या घरामध्ये करायचं आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे हा उपाय जो आहे तुम्हाला 8 तारखेला रात्री दुपारी पौर्णिमा चालू होणार आहे, तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे. तिन्ही सांजेच्या वेळेला तुमच्या मंदिरामध्ये दीप प्रज्वलन करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मंदिराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. मंदिराच्या समोर एक लाल कपडा अंथरायचा आहे. त्या कपड्यावरती तुम्हाला नारळ ठेवायचा आहे. नारळाचं जी शेंडी आहे ती तुम्हाला मंदिराकडे करायची आहे मित्रांनो आणि त्या नारळावरती तुम्हाला कुंकवानी स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यामधले जे डॉट आहेत 4 डॉट तुम्हाला द्यायचेच आहेत आणि त्याच्यावरती हळदीचं तुम्हाला तिथे बोटाने काढायचं आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला 1 रुपयाचं जे नाणं आहे ते त्या नारळासोबत तुम्हाला ठेवायचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती थोडे अक्षता व्हायचे आहेत, एक फूल तुम्हाला व्हायचं आहे मित्रांनो आणि नंतर तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे, कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे, गणपती बाप्पांचं नाव घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या घरातील देवी देवतांची नावं घ्यायची आहेत. ओम नमो लक्ष्मी माते नमो, ओम नमो श्रीकृष्णाय नमः. सगळ्या देवी देवतांची तुम्हाला जी काही आहेत ती नावं घ्यायची आहेत. गणपती बाप्पा असेल, श्रीकृष्ण असतील, विष्णू देवता असेल, तुम्हाला जेवढं जमेल शक्य होईल तेवढ्या देवी देवतांची तुम्हाला नावं घ्यायची आहेत. प्रथम तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्यायला हे विसरायचं नाही मित्रांनो आणि त्यानंतर तुमच्या या नारळावरती तुम्हाला 1 वेळा लक्ष्मी सुक्तम तिथे बोलायचं आहे. श्री स्वामी समर्थांचा जप केला 108 वेळा तरी उत्तम आहे मित्रांनो. काहीच करायची गरज नाही बाकीचं. तुम्हाला फक्त 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. पण माता लक्ष्मीचं श्री सुक्तम आहे ते तुम्हाला वाचता आलं किंवा बोलता आलं तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. असं त्या नारळावरती तुम्हाला जी आहे ती
प्रभावी असे सेवा करायची आहे तुम्हाला. अभिमंत्रित असा तो नारळ तुम्हाला करायचा आहे. जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यासमोर बसून तुम्हाला मंत्र असेल, महालक्ष्मी सुक्तम असेल, श्री विष्णू सहस्त्रनाम असेल, अशा ज्या काही आहेत तुम्हाला जे जमेल ते तुम्हाला करायचं आहे. जर काहीच नाही जमलं तर मी तुम्हाला सांगितलं फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला तिथे जप करायचा आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला स्वतः त्या नारळावरती हळद, कुंकू, अक्षदा व्हायचे आहेत आणि देवी देवतांना प्रार्थना करायची आहे की हे देवी देवता, हा जो नारळ आहे तो मी माझ्या घरामध्ये बांधत आहे, म्हणून याच्यावरती तुमचा आशीर्वाद राहू द्यात, माझ्या घरातील इडापिडा बाहेर जाऊ द्यात आणि माझ्या घराचं रक्षण करा म्हणून. आणि त्या नारळाला तुम्हाला 3 गाठी मारायच्या आहेत मित्रांनो. लक्षात ठेवा, त्या लाल कपड्याला तुम्हाला 3 गाठी मारायच्या आहेत आणि त्या लाल कपड्याची एक पोटली बनवून ती तुमच्या घराच्या आतल्या साईडला तुम्हाला वरती बांधायची आहे, जेणेकरून ती कोणाला दिसणार नाही अशी. दरवाजाच्या वरती तुम्हाला आतल्या बाजूला ही पोटली बांधायची आहे मित्रांनो. आणि पुढच्या वर्षी नारळी पौर्णिमेला त्यातला जो 1 रुपयाचा कॉईन आहे मित्रांनो, तो तुम्हाला लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि जो नारळ आहे तो पाण्यामध्ये अर्पण करायचा आहे नारळ पौर्णिमे दिवशी. म्हणजेच तुमच्या गेल्या वर्षीचा दरवाजेच्या वरती जो नारळ आहे तो या नारळी पौर्णिमेला तुम्हाला पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे मित्रांनो. या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये लक्ष्मीची कृपा होते. कारण की पौर्णिमा ही माता लक्ष्मीसाठी अतिशय प्रिय आहे. जो कोणी लक्ष्मीसाठी उपाय करत असतो पौर्णिमेला, त्याच्यावरती माता वर्षभर त्याच्या डोक्यावरती हात ठेवते आणि त्याची कृपा दृष्टी ही तिच्यावरती ती करत असते मित्रांनो. त्यामुळे या नारळी पौर्णिमेला तुम्ही अवश्य हा उपाय करून बघा. तुम्हाला 101% तुम्हाला चांगला प्रभाव त्याचा बघायला मिळेल. तर मित्रांनो, हा जर उपाय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या या चॅनेलला एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची राय लिहायला विसरू नका. धन्यवाद.